जळगाव महापालिका निवडणुकीतील 19 प्रभागातील 75 जागांसाठी जे आहे उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतदानाच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आज जे आहे सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना जे आहे ईव्हीएम मशीनचं आणि बॅलेट कंट्रोल युनिटचं या ठिकाणी वाटप केलं जाते आहे। सकाळपासून जे आहे MIDCच्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जी आहे ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आणि सर्व प्रभाग निहाय जे नियुक्त केलेले मतदानाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्याकडून जे आहे मतदानाचं साहित्य या ठिकाणी संकलित केलं जात आहे। बॅलेट मशीन असेल किंवा ईव्हीएम मशीन असेल याची या ठिकाणी तपासणी करून घेतली जाते आहे आणि वेगवेगळ्या साहित्यांची आपली खात्री करून घेतल्यानंतर जे आहेत सर्व कर्मचारी अधिकारी जे आहेत हे साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतदानाच्या प्रक्रियेसाठी जवळपास 3000 पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे आणि 4,38,000पेक्षा जास्त मतदार जे आहेत हे मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि याच मतदानाच्या प्रक्रियेसाठी जे आहे महापालिका प्रशासन जे आहे एकंदरीत आज सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि मतदानासाठी लागणारे ईव्हीएम असतील किंवा बॅलेट मशीन असतील जवळपास 1600 ईव्हीएम मशीन आणि बॅलेट युनिट अशा पद्धतीने जे आहेत सर्व ईव्हीएम मशीन जे आहे आज कर्मचाऱ्यांना या ठिकाणी वाटप केलं जात आहे आणि आपापलं साहित्य आपल्या सोबत घेऊन मतदान केंद्रावरील कर्मचारी जे आहे मतदान केंद्रावर रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून परवाच्या दिवशी मतमोजणी होणार आहे आणि यासाठी देखील महापालिका प्रशासन या ठिकाणी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।